आपण बघतोय की पावसानं चांगली सुरुवात केलेली आहे जिल्हाभरात आणि जवळपास 30 ते 40% पेरण्या ह्या आता आजच्या घडीपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. आणि अशी परिस्थिती असताना देखील शेतकऱ्यांना आत्ता गरज असताना देखील आपण बघितलं की जवळपास जिल्ह्यात फक्त 25% कर्ज वाटप झालेलं आहे, जे त्यांना उद्दिष्ट ठरवून दिलं होतं. त्यापैकी फक्त 25% कर्ज वाटप केलेलं आहे आणि 22 बँका एकूण जिल्ह्यात आहेत. त्या 22 पैकी 6 बँका तर त्यांचं 0% वाटप आहे आणि उर्वरित 6 बँका ह्या 10%च्या आत वाटप आहे. त्यामुळे एवढी वाईट परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळं अशा परिस्थितीत बँकांकडे उद्दिष्ट एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना बँकाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळं किंवा शेतकऱ्याविषयी त्यांची जी अनास्था आहे याच्यामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पीक कर्ज मिळू शकत नाही. त्यामुळे नाईलाजानं सावकाराच्या दारात शेतकऱ्यांना जावं लागतं आणि नंतर सावकाराची देणी फेडण्यासाठी शेतकऱ्यांना आत्महत्येसारखा दुर्दैवी निर्णय घ्यावा लागतो. यातून जर बाहेर पडायचं असेल तर शेतकऱ्यांना व्यवस्थित कर्ज पुरवठा झाला पाहिजे. आता आम्ही काही बँकांना भेटी दिल्या, तिथल्या शाखाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत आणि त्यांनी 7-8 दिवसात पीक कर्ज वाटप करू असं आम्हाला शेतकऱ्यांसमोर सांगितलेलं आहे. जर बँकांनी सुधारणा नाही केली आणि वाटप नाही केलं तर आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करून ह्या बँका सगळ्या वठणीवर आणू